पत्रकारिता ही लोकशाहीचा आरसा असून पत्रकारांनी निर्भीड, प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडले पाहिजेत. प्रशासनातील त्रुटी आणि नागरिकांच्या समस्या कोणताही मुलाहिजा न ठेवता लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. मीडिया मास्टर हे पुस्तक नव्या पत्रकारांना योग्य दिशा देणारे ठरेल, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले. पत्रकार किरण बनसोडे लिखित आणि जागृती पब्लिकेशन्स प्रकाशित मीडिया मास्टर या पुस्तकाचे प्रकाशन महापौर कोंड्याल यांच्या हस्ते डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव शिंदे, मल्हारी माने, दत्ता गायकवाड, अण्णासाहेब भालशंकर, दिलीप पेठे, प्रशांत माने, डॉक्टर सुरेश कोरे, विक्रम खेलबुडे, विजय गायकवाड, सोमनाथ गायकवाड, लीना बनसोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना किरण बनसोडे यांनी पत्रकारितेतील 24 वर्षांचा अनुभव या पुस्तकातून मांडल्याचे सांगितले. सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हा सोन्याचा दिवस पाहायला मिळाल्याचे त्यांनी भावूक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात माध्यम साक्षरता चळवळीत योगदान देणारे प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के आणि विजय लोंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विजय गायकवाड यांनी केले. शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर त्यांना अभिवादन करतो. आज एक वेगळा दिवस आहे की माझ्या 24 वर्षाच्या पत्रकारितेच्या अनुभवाचं संचित मी मीडिया मास्टर या पुस्तकात घेतलं आहे आणि त्याचा प्रकाशन सोहळा आज होत आहे. एक अभिमानाची, आनंदाची आणि भावनिक असा हा क्षण आहे की गेल्या 24 वर्षात पत्रकारितेचं हे अनुभव मी या पुस्तकात दिला आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सोलापूर नगरीचे महापौर विनायकदादा कोंड्याल यांच्या हस्ते आज झालं आहे. आपण सर्वांना माहीत आहे, विनायकदादा म्हणजे शहराचा विकास हे सूत्रच आहे. त्यांनी बिनविरोध निवडीचा एक नवा इतिहास घडवला. केवळ बिनविरोध निवडून येणं इथं न थांबता एक मिरवणारा महापौर न होता एक विकासाचा महापुरुष कसा होता येईल त्याचा प्रयत्न विनायकदादा करतायत. आपण रोज बातम्यातून आणि कृतीतून पाहताय. त्यांच्या एक विशेष म्हणून सांगतो की 170 विषयांना एका सभेत मंजुरीचा इतिहास विनायकदादांच्या अध्यक्षतेखाली झाला. आणि यावरूनच आपल्याला कळेल की अनेक विषय दादांच्या या कार्यकाळात होत आहेत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमानिमित्त माझे मार्गदर्शक, वडीलधारे, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय दत्ताजी गायकवाड सर इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आत्ता त्यांचं भाषण झालं ते आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव शिंदे सर, त्याचबरोबर आपल्या सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आदरणीय मल्हारी माने सर, त्यांच्या भाषणातून आपल्याला त्यांच्या कार्याचा आढावा निश्चितच कळलाच असेल. नुकतंच ते काही महिन्यापूर्वी आले, पण सोलापूरच्या शैक्षणिक प्रांतांचा दांडोळा घेऊन एक नवे उपक्रम ते राबवित आहेत, त्याचा आनंद वाटतो. कर्मचारी महासंघ तसेच या सूत्रसंचालन जे आता आपले करत आहेत अश्विनीताई तडवळकरजी, आज आपल्याला माहिती आहे किरणजी बनसोडे सर यांनी त्यांचा जो 24 वर्षाचा जो अनुभव आहे त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि मीडिया मास्टर या माध्यमातून अनेक पत्रकार या ठिकाणी घडावे अशा पद्धतीने त्यांचा जो अनुभव आहे ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे की पत्रकार हा जो निर्भीडपणे काम करतो त्याचंच नाव या ठिकाणी पुढे येत असतो आणि प्रामाणिकपणे जो काम करत असतो त्याचं नाव आणि वस्तुनिष्ठा जो शहराचे असेल, प्रशासनामधील असेल की शहरातील जे काही प्रश्न असतील ते वस्तुनिष्ठाप्रमाणे या ठिकाणी लोकांसमोर आपण जर मांडली
तर त्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचे पत्रकार घडतात अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी पुस्तक प्रकाशन केलंय. आज आपण अनेक पत्रकार या ठिकाणी नवनवीन पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असून फेसबुक चॅनलच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून असेल, पण ते मांडत असताना खरं जे समाजासमोर जे चाललेलं आहे ते आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे. अशा पद्धतीचे पत्रकार घडले पाहिजे असा त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या अतिशय चांगल्या पद्धतीचा दृष्टिकोन आहे. कारण का अनेक पत्रकार या ठिकाणी घडत असताना चांगल्या बातम्या आणि जी काही खरी आहे बातमी प्रशासनामधील आणि लोकांमधील जे काही त्रुटी आहे ते त्रुटी लोकांसमोर आपण या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा या ठिकाणी आरसा म्हणून आपण ओळखतो. आणि किरणजी आपल्याला मला अजून एक विशेष या ठिकाणी बाब सांगायची की प्रामाणिकपणा जर असेल तर आपल्याला जीवनामध्ये हे यश 100% प्राप्त होतं. मला एक सांगायचं आहे, मी 2007 या ठिकाणी प्रथम नगरसेवक म्हणून मी MIDC या भागामध्ये उभारलो. लोकांना माझ्या हातावर भागामधील लोकांना त्या लोकांची गरजा काय, त्या लोकांना काय पाहिजे हे मी ओळखून एक प्रामाणिकपणे जास्त न बोलता माझ्या लोकांना काय पाहिजे हे मी त्या ठिकाणी सोय देत गेलो. आणि त्या ठिकाणी लोकांनी मला डोक्यावर घेतलं आणि मला 4 वेळा या ठिकाणी सोलापूर शहराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली. त्या संधीच्या जोरावर मी या ठिकाणी आपले तात्या असतील, महेशांना असतील, देवेंद्रदादा कोटे साहेब असतील, पालकमंत्री असतील, परत तसेच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी मला एक अनुभव म्हणून या ठिकाणी सोलापूर शहरवासियांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली. आणि त्या संधीचं सोनं करत आज सोलापूर शहरामध्ये महापौर म्हणून मला या ठिकाणी कार्यक्रमाला येता आला. आणि महापौर म्हणून मी सोलापूर शहराचं एक माझी जी जबाबदारी आहे ती एक प्रामाणिकपणे मी या ठिकाणी पार पडत आहे. माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास एक समोर ठेवून त्यात विमानसेवा असेल, उड्डाणपूलचा विषय असेल, सोलापूरचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न असतील, सोलापूर शहर स्वच्छतेचा विषय असेल, कामगारांचे विषय असतील, तसेच अनेक प्रश्न या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रामाणिकपणे जर काम केलं तर या ठिकाणी यश हे जीवनामध्ये आपल्याला अवश्य मिळते. तसेच आपले किरणजी बनसोडे साहेब यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. ते जरी दिसायला समोर शांत दिसले माझ्यासारखं, पण तरी देखील समाजातील जे काही मूलभूत प्रश्न आहे त्याला वाचा फोडण्याचं काम आणि तसंच एक नवीन आपल्याला नंतरनं जी नवीन फळी आहे पत्रकार, ज्यांना पत्रकार व्हावं असं वाटतं त्यांना एक चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ते सोलापूर शहरामध्ये तयार व्हावं असं एक पुस्तक प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी या माध्यमातून मी शुभेच्छा देतो. आणि जास्त अधिक न बोलता, कारण का बरेच ज्येष्ठ पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांच्यासमोर मला काही जास्त हे करता येणार नाही. कारण का मला खूप चांगलं वाटलं या ठिकाणी आलं, कारण का सर्व ज्येष्ठ मंडळींचा सहवास या ठिकाणी मला लाभला. प्रशांतजी माने साहेब आहेत या ठिकाणी, वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळत असतं आणि या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलत त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि किरणजी बनसोडे यांना त्यांच्या जीवनामध्ये असंच उत्तरोत्तर प्रगती मिळावं या ठिकाणी देवाचरणी प्रार्थना करतो व बनसोडे ताईंना या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण का घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय एखादा पत्रकार त्यांच्या पत्रकारितेमध्ये यशस्वी होत नसतो असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तुमचं देखील मनापासून मी धन्यवाद करतो आणि मला असं बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.